हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन. गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. मागील म्हणजे भाग 23 मध्ये आपण पाहिलं. त्यांची शेपटी थोडी मोठी आहे. त्यांच्याकडे स्वयंभू शस्त्र नाहीत. दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर तिसरा काळ वरारूपी राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजावून सांगितलं. पहिला काळ राक्षस हे सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या कार्यामध्ये सर्व प्रकारची मदत करणं. ते स्वतःच्या विचारानं स्वतंत्रपणे कोणतंही कार्य करू शकत नाहीत. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर तिसरा काळ वराहरूपी राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीपासून सर्व शस्त्र निर्माण झाली. ती शस्त्र दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी स्त्री तिसरा काळ वराहरूपी राक्षस यांना दिली. त्यांना वाहन दिलेलं नाही. ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये ते कोठेही स्वतंत्रपणे शरीरासहित संचार करू शकतात. तिसरा काळ वराहरूपी राक्षस यांनी ज्योतीचं रूप धारण केलं आणि ती ज्योत दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या डाव्या डोळ्यामध्ये प्रवेश करून विलीन झाली. आता भाग 24. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या मधल्या डोळ्यांमधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीनं नागरूपी चौथा काळ राक्षस या नावानं नर म्हणजे पुरुष नागरूप धारण केला. श्री नागरूपी चौथा काळ राक्षस यांचं संपूर्ण नागरूपातील शरीर प्राणी शरीर असून त्यांना 3 तोंडे आहेत. त्यांचं शरीर पूर्णपणे काळ्या रंगाचं आहे. ते कोणताही रंग धारण करून वावरू शकतात. त्यांच्याकडे स्वयंभू शस्त्र नाहीत. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर नागरूपी चौथा काळ राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य थोडक्यात समजावून सांगितलं. श्री पहिला काळ राक्षस हे सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या कार्यामध्ये सर्व प्रकारची मदत करणं, तसंच श्री यमराज यांच्याबरोबर राहून श्री पहिला काळ राक्षस यांच्या अधिपत्याखाली दोघांनी मिळून काही वेगळे कार्य करायचे आहे हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. पृथ्वीवरील पशु, पक्षी, प्राणी आणि मानव यांच्या नवीन जन्माच्या वेळी त्यांच्या शरीरामध्ये प्राण आणि आत्मे घालणं, त्यांच्या मृत्यूच्या वेळी ठिकाणी हजर राहून त्यांच्या शरीरामधून प्राण आणि आत्मे परत काढून घेणं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वाईट कर्माचा पापाचा हिशोब करून त्याप्रमाणे त्यास प्रायश्चित्त योग्य ती शिक्षा देणं, त्यांच्या चांगल्या कर्माचा पुण्याचा हिशोब करून त्यास त्यांच्या पुण्याचं चांगलं योग्य असं फळ देणं, त्यानंतर त्यास त्यांच्या वाईट आणि चांगल्या कर्मानुसार कोणत्या नवीन जन्माला घालायचं आहे याबद्दल योग्य ती विचारपूर्वक कार्यवाही करणं. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री नागरूपी चौथा काळ राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीपासून सर्व शस्त्र निर्माण झाली. ती शस्त्र श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री नागरूपी चौथा काळ राक्षस यांना दिली. त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीनं रेडा या प्राण्याचं रूप धारण केलं. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री नागरूपी चौथा काळ राक्षस यांना रेडा हा प्राणी दिलेला आहे. ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये रेडा ह्या प्राण्याच्या पाठीवर बसून
ते कोठेही स्वतंत्रपणे आपल्या शरीरासहित संचार करू शकतात. त्यानंतर श्री नागरूपी चौथा काळ राक्षस यांनी ज्योतीचं रूप धारण केलं आणि ती ज्योत श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांच्यामधल्या डोळ्यामध्ये प्रवेश करून विलीन झाली. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांच्या उजव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीनं श्री बैलरूपी पाचवा काळ राक्षस या नावानं रूप धारण केलं. श्री बैलरूपी पाचवा काळ राक्षस यांचं संपूर्ण शरीर बैल ह्या प्राण्याचं आहे. त्यांना 2 तोंडे असून ते पूर्णपणे पुरुष म्हणजे नर राक्षसी प्रवृत्तीचा बैल प्राणी आहे. त्यांच्याकडं स्वयंभू शस्त्र नाहीत. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री बैलरूपी पाचवा काळ राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना थोडक्यात आपलं कार्य समजावून सांगितलं. श्री पहिला काळ राक्षस सांगतील त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये सर्व प्रकारची मदत करणं, तसंच त्यांच्याकडे स्वतंत्रपणे दुसरं कार्य सांगितलं आहे. ते कार्य स्वतःच्या विचारानं योग्य निर्णय घेऊन स्वतंत्रपणे करीत असतात. पृथ्वीवरील शेतकरी ह्यानं त्याच्या शेतामध्ये कोणतं पीक पाणी घ्यावं याची त्या शेतकऱ्यास योग्य बुद्धी देणं, शेतामध्ये पाण्याची व्यवस्था करणं, शेतकरी ह्यास व्यवस्थितपणे पीक पाणी त्याच्या हाती यावं याची योग्य रीतीने व्यवस्था करणं, त्याला शेती करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करून त्याच्याकडून शेतीची सर्व कामं योग्य रीतीने करून घेणं, आकाशामधून पावसाचं पाणी पृथ्वीवर आणून शेतामध्ये पोहोचवणं, ते पाणी वर्षभर शेतामध्ये कमी पडणार नाही याची काळजी घेणं, शेतामधले पेरलेलं धान्य व्यवस्थित उगवून त्या पीक पाण्याचं व्यवस्थित रक्षण करणं, शेतामध्ये ज्या प्रकारचा भाजीपाला धान्य आणि फळं पेरलेली असतील त्याची योग्य वाढ करून त्यामध्ये फळे निर्माण करणं, ज्या फळांचं झाड असेल तेच फळ त्या झाडास उगवणं, त्या फळाची व्यवस्थित वाढ करून ते फळ मानवानं खाण्यायोग्य करणं. उदाहरणार्थ जर आंब्याचं झाड असेल तर त्या झाडास आंबा हेच फळ आणून त्या फळामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्या फळाची वाढ करून त्या आंब्यामध्ये आंब्याची चव घालून तो आंबा मानवानं खाण्यायोग्य करणं. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री बैलरूपी पाचवा काळ राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीमधून सर्व शस्त्र निर्माण झाली. ती शस्त्र श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री बैलरूपी पाचवा काळ राक्षस यांना दिली. त्यांना वाहन दिलेलं नाही. त्यानंतर श्री बैलरूपी पाचवा काळ राक्षस यांनी ज्योतीचं रूप धारण केलं आणि ती ज्योत श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या डोळ्यामध्ये प्रवेश करून विलीन झाली. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या डाव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीनं डोमकावळा रूपी 6वा काळ राक्षस या नावानं रूप धारण केलं. श्री डोमकावळा रूपी 6वा काळ राक्षस यांचं संपूर्ण शरीर डोमकावळा या पक्षाचं असून त्यांना 2 चेहरे आहेत आणि त्यांच्या दोन्ही डोक्याच्या वर मोर पक्षाच्या तुऱ्यासारखे तुरे आहेत. त्यांच्याकडे स्वयंभू शस्त्र नाहीत. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री डोमकावळा रूपी 6वा काळ राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपले कार्य थोडक्यात समजावून सांगितले. श्री पहिला काळ राक्षस हे सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या कार्यामध्ये सर्व प्रकारची मदत करणं, तसंच त्यांच्याकडं स्वतंत्रपणे दुसरं कार्य सांगितलेलं आहे. ते सर्व कार्य स्वतःच्या विचारानं योग्य निर्णय घेऊन स्वतंत्रपणे ते करतात. नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष यांचा नैसर्गिक विधी संभोग पूर्ण झाल्यानंतर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भनिर्माण होण्याच्या वेळी श्री डोमकावळा रूपी 6वा काळ हे राक्षस पाताळामधून पहिला आत्मा घेऊन येतात आणि तो आत्मा त्या स्त्रीच्या शरीरामध्ये वेगळी दुसरी शक्ती तो पहिला आत्मा घालतात. त्यानंतर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भनिर्माण होण्यास गर्भ वाढण्यास सुरुवात होते. दर महिन्याला ठराविक वेळी पाताळामधून एक आत्मा आणतात आणि तो आत्मा वेगळी दुसरी शक्ती त्या स्त्रीच्या गर्भामध्ये घालतात. त्या स्त्रीच्या गर्भामध्ये तो आत्मा त्या बालकाच्या शरीराचा एक एक भाग अवयव निर्माण करीत असतो. याप्रमाणे 9 महिन्यात 9 आत्मे पाताळामधून आणून त्या स्त्रीच्या शरीरामध्ये घालत असतात. 9 महिने झाल्यानंतर त्या स्त्रीच्या पोटामधील गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या गर्भामध्ये पाताळामधून प्राण आणतात
आणि वेगळी दुसरी शक्ती तो प्राण बालकाच्या शरीरामध्ये घालतात आणि ते बालक जिवंत होऊन काही दिवसांनी जन्माला येतं. श्री डोमकावळरूपी 6वा काळ राक्षस हे पाताळामधून फक्त आत्मा आणि प्राण आणतात आणि त्या स्त्रीच्या गर्भामध्ये वेगळी दुसरी शक्ती दर महिन्याला ठराविक वेळी आत्मा आणि शेवटी प्राण घालतात. पशु पक्षी प्राणी यांच्या शरीरामध्ये कमी किंवा अधिक प्रमाणात आत्मे असतात, परंतु प्राण हा एकच असतो. तसंच मानवाच्या म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरामध्ये सर्वात जास्त म्हणजे 9 आत्मे आणि 1 प्राण असतो. पशु पक्षी प्राणी आणि मानव हे मृत्यू होण्या अगोदर श्री डोमकावळरूपी 6वा काळ राक्षस यांना त्यांच्या मृत्यूची माहिती यमदूत हे देतात. त्याप्रमाणे श्री यमदूत यांच्या समोर त्या ठिकाणी म्हणजे पशु पक्षी प्राणी आणि मानव हे मृत्यू होणार असतील त्या ठिकाणी दोघेही येऊन पोहोचतात. तिथे आल्यानंतर श्री यमदूत त्या मानवाचे अगोदर प्राण काढून घेतात. तो प्राण पाताळामध्ये नेऊन पोचवतात आणि परत तेथे येतात. तोपर्यंत श्री यमदूत हे त्या मानवाचे एक एक करून सर्व 9 आत्मे काढून घेतात. ते सर्व आत्मे श्री डोमकावळरूपी 6वा काळ राक्षस यांच्याकडे देतात. ते आत्मे एक एक करून ते पाताळामध्ये नेऊन पोचवतात. त्यानंतर पाताळामधील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर त्या मानवाचे 9 आत्मे आणि 1 प्राण हे वैकुंठ येथे नेऊन पोहोचवतात आणि वैकुंठ येथील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर परत त्या मानवाचे प्राण आणि आत्मे पाताळामध्ये आणून पोहोचवतात. श्री डोमकावळरूपी 6वा काळ राक्षस हे त्या मानवाच्या मृत्यूनंतर दशकर्या विधी 13वा विधी वर्षश्राद्ध आणि इतर धार्मिक विधी असेल तेव्हा त्या मानवाचे पाताळामधून 9 आत्मे त्या ठिकाणी घेऊन येतात आणि त्या मानवाचे आत्मे शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्या मानवाचे फक्त आत्मे घेऊन येतात, प्राण काही घेऊन येत नाहीत. श्री डोमकावळरूपी 6वा काळ राक्षस हे मानवाच्या जन्माच्या वेळी पाताळामधून अगोदर आत्मे आणि नंतर प्राण आणतात आणि त्या मानवाच्या मृत्यूनंतर पाताळामध्ये अगोदर प्राण आणि नंतर आत्मे नेऊन पोहोचवतात. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री डोमकावळरूपी 6वा काळ राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीपासून सर्व शस्त्र निर्माण झाली. ती शस्त्र श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री डोमकावळरूपी 6वा काळ राक्षस यांना दिली. त्यांना वाहन दिलेलं नाही. ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये ते कुठेही स्वतंत्रपणे आपल्या शरीरासहित संचार करू शकतात. त्यानंतर श्री डोमकावळरूपी 6वा काळ राक्षस यांनी ज्योतीचं रूप धारण केलं आणि ती ज्योत श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या डाव्या डोळ्यामध्ये प्रवेश करून विलीन झाली. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीनं 7वा काळ राक्षस या नावानं रूप धारण केलं. श्री 7वा काळ राक्षस यांचे कमरेपासून वरचा शरीराचा भाग स्त्री मानव शरीर आहे आणि कमरेपासून खालचा शरीराचा भाग नर म्हणजे पुरुष गाढव प्राणी यांचे शरीर आहे. श्री 7वा काळ राक्षस यांना खांद्यावर एक मान असून त्यांना एकूण 3 चेहरे आहेत. त्यांच्या मानेच्या वर मधला हा चेहरा हा पुरुष मानव म्हणजे आपल्यासारखा चेहरा आहे. उजव्या बाजूचा चेहरा हा संपूर्णपणे गाढव या प्राण्याचा चेहरा आहे आणि डाव्या बाजूचा चेहरा हा पूर्णपणे स्त्री मानव चेहरा आहे. अशा प्रकारे त्यांना एकूण 3 चेहरे आहेत. त्यांना आपल्यासारखे 2 हात आणि दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्याप्रमाणे 5-5 बोटे आहेत. श्री 7वा काळ राक्षस यांना कमरेपासून खालचा शरीराचा भाग संपूर्ण भाग हा नर म्हणजे पुरुष गाढव प्राणी हे शरीर आहे. त्यांना पाठीमागे शेपटी आहे. त्यांच्या पाठीवर गरुड पक्षाच्या पंखासारखे 2 पंख आहेत. ते आपले दोन्ही हात मुडपून घेतात आणि आपल्यासारखे 2 पायांवर चालतात. त्यांच्याकडे स्वयंभू शस्त्र नाहीत. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्यासमोर श्री 7वा काळ राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य थोडक्यात समजावून सांगितलं. श्री 7वा काळ राक्षस यांच्या शरीरावरचा प्रमुख मधला म्हणजे मुख्य पुरुष चेहरा आहे. त्या चेहऱ्याच्या विचारानं ते ब्रह्मांडामधील सर्व प्रमुख दैवत उदाहरणार्थ शिवशंकर
श्री विष्णुदेव, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, श्री काळभैरवनाथ, श्री दत्त महाराज वगैरे सर्व प्रमुख पुरुष दैवते असतात. त्या सर्व दैवतांनी पृथ्वीवर जन्माला येऊन आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जगाच्या कल्याणासाठी चांगलं कोणकोणतं कार्य करावयाचं आहे, तसंच ती दैवते चुकीचं काय कर्म करणार आहेत याबद्दल त्यांच्या संपूर्ण आयुष्यामधील दिवस आणि रात्रीचं भविष्य ते लिहित असतात. त्याप्रमाणे ती दैवतं जन्माला आल्यानंतर त्या प्रमुख दैवतांच्याकडून तशा घटना घडवून येत असतात. त्या दैवतांच्याकडून आपलं कार्य करून घेत असतात. श्री सातवा काळ राक्षस हे सर्व प्रमुख दैवते असतात. ती दैवते जेव्हा ध्यानस्थ बसलेले असतात तेव्हा हे त्या दैवतांच्या शरीरामधून त्यांचे फक्त सर्व आत्मे काढून टाकतात. त्या दैवतांच्या शरीरामध्ये फक्त प्राण तसाच ठेवतात. त्या दैवतांचे सर्व आत्मे घेऊन ते पाताळ येथे जातात आणि त्या दैवतानं चुकीचं काय काय कर्म केलेलं आहे ते प्रत्येक आत्म्याकडून असे सविस्तर लिहून घेतात. त्यानंतर त्या दैवताचे सर्व आत्मे घेऊन ते वैकुंठ येथे जातात. तेथे त्या दैवताने चांगले काय काय कार्य कर्म केलेले आहे त्याबाबत प्रत्येक आत्म्याकडून तसे सविस्तर लिहून घेत असतात आणि परत ते सर्व आत्मे घेऊन येतात आणि त्या दैवतांच्या शरीरामध्ये ते आत्मे घालत असतात. त्यानंतर त्या दैवतांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण होते. सातवा काळ राक्षस यांच्या शरीरावरचा डाव्या बाजूचे स्त्री मानव शरीर चेहरा आहे. त्या चेहऱ्याच्या विचारानं ते सर्व स्त्री प्रमुख दैवते उदाहरणार्थ पार्वती देवी, श्री कालिका माता, श्री कालूबाई, श्री रेणुका देवी, श्री वज्रेश्वरी आणि श्री जगदंबा माता, श्री भवानी माता, श्री महालक्ष्मी माता, श्री वैष्णव देवी वगैरे सर्व प्रमुख स्त्री दैवते आहेत. त्यांच्या आयुष्याबद्दलचे देखील सर्व भविष्य लिहून ते त्यांच्याकडून जगाच्या कल्याणाचे कार्य करून घेतात आणि त्यांच्या देखील सर्व आत्मे पाताळ तसेच वैकुंठ येथे घेऊन जातात आणि परत घेऊन येतात. श्री सातवा काळ राक्षस पुरुष यांचे पुरुष देवते यांच्या बाबतचे जे कार्य आहे अगदी तेच सर्व कार्य स्त्री देवते यांच्या बाबत देखील आहे. सातवा काळ राक्षस यांच्या शरीरावरचा उजव्या बाजूच्या गाढव नर प्राणी यांचा चेहरा असून सातवा काळ राक्षस हे नर गाढव चेहऱ्याचा विचारानं ब्रह्मांडातील मानवामधील जगाच्या कल्याणासाठी मानव रूपामधील जन्म घेतलेली अवतारी स्त्री आणि पुरुष दैवते आहेत. तसंच थोर साधू संत, महान महात्मे, देवतांचे भक्त, देवऋषी वगैरे अवतारी स्त्री आणि पुरुष मानव आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या राजकारणामधील उच्च पदावरील नेते, पुढारी वगैरे राजकारणी आणि देवतांचे अवतारी स्त्री आणि पुरुष पृथ्वीवर जन्माला येऊन आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जगाच्या कल्याणासाठी चांगलं कोणकोणतं कार्य करावयाचं आहे, तसंच ते अवतारी मानव चुकीचं वाईट कार्यकर्म करणार आहेत याबाबतचे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामधील दिवस आणि रात्रीचं भविष्य ते लिहितात. त्याचप्रमाणे ते अवतारी मानव जन्माला आल्यानंतर त्या अवतारी मानवाच्या कडून तशा घटना ते घडवून घेत असतात. त्या दैवी अवतारी स्त्री आणि पुरुष यांच्याकडून आपलं कार्य करून घेतात आणि सातवे काळ राक्षस सर्वसाधारण मानव, स्त्री आणि पुरुष हे दिवसाचे आणि रात्रीचे काळामधील फक्त वाईट कर्म, चुकीचे तसेच अत्यंत नीच कृत्य करतात. यांचे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामधील वाईट, चुकीचे आणि अत्यंत नीच कृत्याचे भविष्य ते लिहितात आणि त्याप्रमाणे त्या स्त्री आणि पुरुष मानव यांच्याकडून त्यांचे भविष्य लिहिल्याप्रमाणे त्यांच्याकडून वाईट कृत्य, चुकीचे आणि अत्यंत नीच कृत्य करून घेतात. श्री सातवा काळ राक्षस हे ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीवर संपूर्ण जीवसृष्टीच्या तसंच सर्व दैवदेवतांच्या आणि अवतारी मानवाच्या शांततेसाठी आणि शरीराच्या विश्रांतीसाठी दररोज रात्र घडवून आणतात. प्रत्येक दैवताच्या आणि अवतारी स्त्री पुरुष मानवाच्या शरीरामध्ये एक प्राण असतो. तो प्राण, जीव त्या मानवाचे शरीर जिवंत ठेवीत असतो. तसंच त्या मानवाच्या शरीरामध्ये एकूण 9 आत्मे असतात आणि त्या मानवाच्या शरीरामध्ये प्रमुख 9 अवयव असतात आणि प्रत्येक आत्मा हा ठराविक एका अवयवाकडून आपले चांगले किंवा वाईट कार्य करून घेत असतो. प्रत्येक आत्मा हा त्याच्या अवयवांची हालचाल करून घेत असतो, म्हणजे त्याच्याकडून काम करून घेत असतो. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग 25 मध्ये आपण पाहणार आहोत. श्री सातवे काळ राक्षस हे स्त्री आणि पुरुष मानव यांना रात्री गाढ झोपवतात आणि ते मानव रात्री गाढ झोपलेले असताना ते त्या मानवाच्या शरीरामध्ये
फक्त त्याचा प्राण जीव ठेवतात आणि त्या मानवाचे सर्व 9 आत्मे काढून घेतात. ते सर्व 9ही आत्मे घेऊन अगोदर पाताळात जातात आणि प्रत्येक आत्म्यानं दिवसभरात ज्या काही वाईट घटना चुकीचं कर्म केलेलं असेल ते त्या आत्म्याकडून सविस्तर लिहून घेतात. त्यानंतर ते सर्व आत्मे घेऊन वैकुंठ येथे जातात. तेथे प्रत्येक आत्म्याकडून दिवसभरात जे काही चांगले कार्य केलेले असेल ते त्या आत्म्याकडून सविस्तर लिहून घेतात. ॐ श्रीनाथ म्हस्कोबानाथ श्रीराजा भाऊनाथ प्रत्यक्ष